महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व आत्मा धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने किसान सन्मान सोहळा व कृषी तंत्रज्ञान सप्ताह कार्यक्रमाचा समारोप आज दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने 2 दिवसीय किसान सन्मान समारोह व कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचा समारोप आज करण्यात आला। तर या कार्यक्रमात आज महिला मेळावा घेण्यात आला। यावेळेस महिलांना बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित असलेल्या सर्व पदार्थांचे स्टॉल देखील या ठिकाणी लावण्यात आले होते। तर महिलांना बचत गटांच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळावे, त्यांना व्यवसायात चालना मिळावी या उदात्त हेतूने या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने महिला मेळावा देखील घेण्यात आला। तर या ठिकाणी महिलांच्या समस्या देखील जाणून घेण्यात आल्या। तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई या सर्व महिला महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन या ठिकाणी करण्यात आले। तदनंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर बबनराव इल्ले, विस्तार अधिकारी महिला बाल कल्याण पंचायत समिती श्रीमती सुजाता पाटील, महिला विकास महामंडळच्या श्रीमती सीमा पवार, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर दिनेश नांद्रे, शास्त्रज्ञ कृषी विद्यापीठ केंद्राचे डॉक्टर पंकज पाटील, डॉक्टर रोहित कडू, डॉक्टर जगदीप काथेपुरी, डॉक्टर धनराज चौधरी, डॉक्टर आतिश पाटील आदी सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित होता। आणि पीएमई, एफएमई, सीएमईजीपी किंवा पीएमईजीपी अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ त्यांनी घेतलेला आहे। आणि त्या मला म्हणत होत्या, मी ते उभं असताना मी त्यांच्याशी बोलले तर ते म्हणे आम्ही उद्योग व्यवसायाला सुरुवात केलेली आहे, परंतु मार्केट लिंकेज हा सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो सॉल्व्ह होत नाहीये असं त्या म्हणत होत्या। तर मला असं वाटतं की 1 बाय 1 अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांनी पीएमई, एफएमई किंवा सीएमईजीपी किंवा इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेतला आहे आणि उद्योग त्यांचे सुरू आहेत, परंतु मार्केट लिंकेजसाठी प्रॉब्लेम येतोय। तर सांगू शकता? ठीक आहे। कृषी तंत्रज्ञान सप्ताहाच्या निमित्ताने आज मला महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने इथे बोलवण्यात आलेलं होतं। इथं वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे पण स्टॉल लागलेले आहेत आणि काही प्रोसेसिंगचे जे काही प्रोडक्ट आहेत महिलांनी त्याचे पण स्टॉल लावले की जेणेकरून त्यांची विक्री व्हावी आणि प्रसिद्धी मिळावी त्या खाद्यपदार्थांना व त्यांचं राहणीमानाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने त्यांना 2 पैशांची विक्री होऊन सक्षमीकरणाकडे वळतील, हा पण एक उद्देश होता। पण आजच्या एक व्याख्याता म्हणून ज्यावेळेस मला इथं बोलवण्यात आलं, मी थोड्या एका वेगळ्या विषयाला पण छेडलं की आजकाल मुलींच्या पालकांच्या वाढत्या अपेक्षा की शेतकरी नवरा का नको। तर थोडक्यात जर आपण उद्योजकतेकडे वळत आहोत तर एका सॉफ्टवेअर इंजिनियरला लाजवेल एवढे सुंदर प्रोडक्ट जर ह्या महिला कडे कुठली डिग्री नसताना सुद्धा त्या करू शकतात, एक शेतकरी किती त्याचं राहणीमान उंचावू शकतो आणि काय इन्कम करू शकतो हे याचं उत्तम उदाहरण या महिलांनी इथं आपल्या समोर दिलेलं आहे। त्यामुळे इथून पुढे समाजात प्रबोधन करण्याची नक्कीच गरज आहे की शेतकरी हा चॅलेंजिंग आहे की त्याचं जगात प्रभुत्व निर्माण करू शकतो उद्योजकतेमधून। त्यामुळे आपल्याला या दृष्टीने पण विचार केला पाहिजे।